नमस्कार, मी साक्षी अनासने स्मार्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती आली आहे, त्याबद्दल पाहूयात एक सविस्तर वृत्तांत। खून करून अर्धवट जाळून टाकलेला युवकाचा खुनाचा उलगडा। मुंब्रा भिवंडीतून संशयी ताब्यात। 8 मार्च 2024 रोजी कळवण तालुक्यातील अभोना पोलीस ठाणे हद्दीत गोळाखाल फाटा अभोना कनाशी रोडवर पुलाखाली एक अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेला अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। अभोना पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत शोध मोहीम सुरू केली। सदर गुन्ह्यात आरोपींनी कोणताही धागादोरा न ठेवता मयतीची ओळख पटू नये म्हणून निर्जल स्थळी सदरचा मृतदेह जाळण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन सुर्वे, अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमलाही देखील प्राचारण करण्यात आले होते। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटना घडली त्या दिवशी महाशिवरात्रीचा सण व कळवण तालुक्याच्या सिद्धेश्वर मंदिर येथे यात्रा असल्याने अभोना ते कनाशी रोडवर वर्दळ होती। पथकाने सर्व गोपनीय माहिती घेतल्यानंतर घटनेच्या दिवशी एक काळी रंगाची 4 व्हीलर कनाशी रोड परिसरात आली असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून सातत्याने अथक परिश्रम करून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काळ्या रंगाची इनोव्हा कार चालकाबाबत गोपनीय माहिती घेऊन संशयितांना भिवंडी व मुंब्रा येथे ताब्यात घेतले। शानवाज उर्फ बबलू शेख वय 36, खालिद शेठ चाळ भिवंडी ठाणे, सादिक इम्रान खान वय 48, सावरकरनगर मुंब्रा ठाणे यांना ताब्यात घेतले। वरील दोन्ही संशयितांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितले की आमच्यासोबत शाहरुख खान महबूब खान आला असल्याचे समजले। त्याबाबत खात्री केली असता त्याचे पूर्ण नाव शाहरुख खान बबलू खान, राहणार सेक्टर नंबर 15 वाशी, नवी मुंबई, मूळ राहणार अजमडगड उत्तर प्रदेश असे असून त्याचा फोटो प्राप्त करून मयताचे वर्ण व त्यांचे नातेवाईकांकडे खात्री केली असता यातील मयत शाहरुख खान हाच असल्याचे निष्पन्न झाले व मयतीची ओळख पटली आहे। गुन्ह्यात वापरल्या काळ्या रंगाची इनोव्हा कार क्रमांक MH01 AE 008 व आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपास कामी अभोना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। आपणास संगनमत करून मयत शाहरुख खान यांच्या वर्तनाला कंटाळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर मालेगावपासून इनोव्हा कारने अभोना पोलीस ठाणे हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी, राजू सुर्वे, गणेश शिंदे, संदीप पाटील, नवनाथ सानप, चेतन संसदकर, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबेले, योगेश कोळी, प्रदीप बहिरम, शरद मोगल, भवर, विकी मजदे यांनी केले आहे। तसेच हा गुन्हा घडल्यापासून तर उलगडा होईपर्यंत अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी देखील तपास कामात अथक परिश्रम घेतले आहे। या संबंधित अभोना पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे। या संबंधित संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सर, यशवंत शिंदे बोलताय का? हा, बरोबर। नमस्कार सर, मी स्मार्टी न्यूज मधून बोलते। सर, साधारणतः कळवण तालुक्यामध्ये एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आलेला आहे। तर याविषयी आपली प्रतिक्रिया काय किंवा त्या प्रकरणाचा उलगडा कितपत झालाय? या साधारणतः दिनांक 9/3/2024 रोजी सकाळी 8:30 वाजता सुमारास गुळाखाल परिसरामध्ये अभोना आणि कनाशी रोडवर पुलाच्या खाली नाल्यामध्ये एक साधारणतः 25 ते 30 वर्षाच्या वयाच्या इसमाचे अर्धवट जळालेला मृतदेह आपल्याला मिळालेला होता। त्या अनुषंगाने आपण घटनास्थळ परिसरातील जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते फुटेज तपासून त्याच्यामध्ये आपल्याला एक काळ्या रंगाची इनोव्हा कार, त्याच्या पाठीमागे जय महाराष्ट्र असं लिहिलं होतं, त्या गाडी सस्पेक्टेड आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली। त्याच्यावरून आणि प्रत्येक साक्षीदारांच्या याच्यावरून आपण ते फुटेजचा माग काढत ते आपण गाडीचं ट्रेस केलं। ती गाडी आपल्या शेवटी पिंपळगाव टोलनाक्यावर ट्रेस झाल्यानंतर त्या ठिकाणी नंबर आपल्याला मिळाला। नंबर मिळाल्यानंतर तो गाडी मालक जो आहे तो भिवंडीतला असल्याचं आपल्याला समजलं। मग आपण टीम फॉर्म करून आपली जे नाशिक LCB आहे, LCB टीम सोबत काम करून त्यांना पाठवून तिथून संशयित जे उचलल्यानंतर आपल्याला त्याच्यातून आरोपी मिळून आलेत आणि त्याच्यात जे लोक होते आरोपी, त्या आरोपींना सहभागी झाल्यानंतर आपण ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत आपण 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये खुनाचं कारण त्यांनी सांगितलं की जो मयत आहे तो या आरोपींचा आतेभाऊ आहे आणि तो त्याच्या आईवडिलांना कौटुंबिक त्रास देत होता। त्या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन त्यांनी त्यांना जीवे ठार मारून
आणि इथे त्यांनी त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याची सांगितलेली कबुली दिलेली आहे. त्यावरून आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे. अद्याप मालेगावचे रहिवासी असलेले 3 आरोपी फरार आहेत. त्यांचा आपण शोध घेत आहोत. साधारणतः हा शोध कधीपर्यंत चालू असणार आहे आणि त्यांच्या बाबतचे काही पुरावे सापडलेत का? त्यांच्या तीनपैकी एका आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे, दोघांचं नाव निष्पन्न नाही. आणि याच्यामध्ये लवकर आरोपी पकडले जातील. एलसीबी टीम आणि अबोना पोलिसांची टीम हे दोघांना कोऑर्डिनेशन आहे. दोघं टीम सोबत काम करत आहेत. लवकर आरोपी अटक केले जातील. आणि आता जे 2 आरोपी तुम्ही जे ताब्यात घेतले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय का? गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा ज्या दिवशी आपल्याला बॉडी मिळाली 9 तारखेला 9 मार्च रोजी त्या दिवशी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना काल दिनांक 20 रोजी अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये. ओके. थँक्यू सो मच सर या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.